बेसिक क्लास. मित्रांनो, आपलं जे फिजिक्सचं लेक्चर चालू आहे, पण कमीत कमी आत्तापर्यंत मला वाटतं 7 ते 8 पार्ट्स अपलोड करून ठेवलेले आहेत. तर ज्यांनी बघितले नसतील पहिले त्यांनी ते व्हिडिओ बघा, ठीक आहे ना. तुमच्यासाठी मी नोट्स पण अवेलेबल करून देतो आहे. सगळ्या नोट्स पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये तुम्हाला अवेलेबल असतात. तर हे जे लेक्चर आहे याच्या आधीचं मोमेंट ऑफ इनर्शियावरती मी पण जे काही लेक्चर घेतलेलं आहे, ठीक आहे ना, ते पण बघा. आता हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ही याच्या आधीची आपण रिंग घेतलेली आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग आपण फाइंड आउट केलं होतं, ठीक आहे ना. तिथे आपण त्याला लिहिलेलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग कसं असतं. तर त्यानंतर हे जे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक युनिफॉर्म जर डिस्क असेल माझ्याकडे, डिस्क म्हणजे एक सॉलिड डिस्क आहे, बरोबर. पूर्ण ही आपण रिंग बघितली होती. रिंगमध्ये आपल्याला माहिती अशी रिंग असते, पण आता ही जी डिस्क आहे ही तुम्हाला ही पूर्ण भरलेली अशी दिसेल, ठीक आहे ना. दॅट वन विल बी नॉट हॉलो, ठीक आहे ना. ही हॉलो पोर्शनमध्ये इथे कुठलाही हॉलो पोर्शन नसतो डिस्कमध्ये, ठीक आहे ना. म्हणजे जशी आपली कप अशी असते किंवा डिश असते, ठीक आहे ना. दॅट लाईक एक डिश आपण इथे एक डिस्क कन्सिडर करणार आहोत. सो दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. तर अशी डिस्क मी इथे कन्सिडर केली की जो ॲक्सिस जो आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास होणार आहे, दॅट सेंटर कुठून पास होणार आहे, सेंटर ऑफ द डिस्क अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. म्हणजे जर डिस्क ही हॉरिझॉन्टल मी अशी पकडली तर इथून यांचे जे ॲक्सिस आहेत ते ॲक्च्युली असे पास व्हायला पाहिजे, इथून मधून पास व्हायला पाहिजे इथले, ठीक आहे ना. म्हणजे हे काय, हे तुम्हाला डिस्कला परपेंडिक्युलर दिसतील इथे, ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपण इथे घेणार आहोत त्याला. त्याने ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. सो बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचा धन्यवाद. ज्यांनी नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, ठीक आहे. तर इथे आता मी एक कन्सिडरेशन करतो. दॅट वन विल बी कन्सिडर अ सर्क्युलर डिस्क आहे माझ्याकडे, जिचं जे मास आहे ते मी कॅपिटल एम कन्सिडर करतो, ठीक आहे. आणि रेडियस जी आहे ती आर आहे आणि सेंटर ओ मी तिथे कन्सिडर करतो आहे त्याचा, जिथून ॲक्सिस पास होणार आहे, ठीक आहे ना. ॲक्सिस पास होणार आहे तो ओ मी कन्सिडर करतो. आणि जो सरफेस एरिया आहे डिस्कचा, ठीक आहे ना, तो आहे पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. एरिया ऑफ डिस्क, सरफेस एरिया ऑफ द डिस्क कुठला आहे, पाय आर स्क्वेअर आपल्याकडे असणार आहे. अँड द मास पर युनिट एरिया जो असेल, ठीक आहे ना, मास पर युनिट एरिया ऑफ द डिस्क असेल मास डिवायडेड बाय एरिया, ठीक आहे ना, एम अपॉन पाय आर स्क्वेअर, ठीक आहे ना. प्रत्येक एरियामध्ये येणारा, ठीक आहे ना, मास पर युनिट एरिया पाय आर स्क्वेअर माझ्याकडे असेल. तर मग बघा ही डिस्क तुम्हाला सगळ्यांना दिसते, ठीक आहे. याच्यामध्ये आपण म्हणतोय ना की आता ही पूर्ण डिस्क आहे, याच्यामध्ये रेडियस आर आहे त्याची, हा सेंटर ओ आहे डिस्कचा. ही पूर्ण डिस्कमध्ये इथे जी डिस्क कन्सिडर केली आहे द लार्ज अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रिक रिंग्स. म्हणजे आपण जे काल जे रिंगचं उदाहरण घेतलं होतं किंवा काल जे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग फाइंड आउट केलं, अशा डिस्कमध्ये असे नंबर ऑफ, जशी ही रिंग तुम्हाला इथे दिसते ना, अशा नंबर ऑफ रिंग्स इथेमध्ये काय असतील, कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला दिसतील, ठीक आहे ना. नंबर ऑफ रिंग्सने काय असेल, ही पूर्ण डिस्क बनलेली असेल, एक पूर्ण डिस्क. तर म्हणून जर सपोज द डिस्क कन्सिस्ट ऑफ द लार्ज नंबर ऑफ रिंग जर याच्यामध्ये असतील, तर वन ऑफ सच रिंग जिची रेडियस आहे यांच्यापैकी, म्हणजे अशा नंबर ऑफ रेडियसमधल्या ज्या रिंग्स आहेत त्यांच्यापैकी मी एक रिंग कन्सिडर केलेली आहे जी तुम्हाला ही इथे दिसते, ठीक आहे ना, ही रिंग आहे ती. तर ह्या रिंगची जी रेडियस आहे ती मी आर कन्सिडर केली आहे, कुठून, सेंटर ओ पासून, ठीक आहे ना, जिथून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होणार आहे. आणि तिची जी थिकनेस आहे ती डेल्टा आर आहे, बरोबर. ॲक्च्युअल जी डिस्क होती ती कॅपिटल आर एवढ्या रेडियसची होती आणि जी रिंग मी घेतलेली ती रिंग आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे सेंटरपासून, म्हणजे रेडियस आर आहे त्याची. आणि त्याची जी थिकनेस आहे त्या रिंगची ती किती आहे, एवढी जाड आहे, म्हणजे डेल्टा आर एवढी जाड तुम्हाला ती दिसते, ठीक आहे. देन याचा जो एरिया आहे, रिंगचा जो एरिया असेल, आपण कसा फाइंड आउट करतो, सर्कम्फरन्स इंटू थिकनेस. म्हणजे सर्कम्फरन्सचा जो आहे रिंगचा तो 2 पाय आर आहे, बरोबर. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, ठीक आहे. सो सर्कम्फरन्स जे आहे ते 2 पाय आर आहे आणि थिकनेस किती आहे, डेल्टा आर त्याची आहे. म्हणून एरिया ऑफ रिंग किती होऊन जाईल, 2 पाय आर इंटू डेल्टा आरच्या बरोबर होईल. म्हणून मास ऑफ द जी रिंग आहे आपली, ठीक आहे ना, मास ऑफ द रिंग आहे, त्या रिंगचं जे मास आहे पर युनिट एरिया इंटू एरिया ऑफ द रिंगच्या बरोबर आपल्याकडे होऊन जाईल ना. मग एरिया किती आहे, 2 पाय आर इंटू डेल्टा आर आहे आणि जो मास आहे तो डेल्टा एम मी कन्सिडर केलेला आहे, किती आहे, डेल्टा एम, ठीक आहे. जर मास डेल्टा एम असेल
dm असेल, देन हेअर वी हॅव मास ऑफ पर युनिट एरिया, ठीक आहे ना. म्हणजे पूर्ण जो डिस्क आपण घेतला होता ना, हा जो दिसतोय मास पर युनिट एरिया ऑफ द डिस्क जो होता पूर्ण mr² इंटू 2π च्या बरोबर होऊन जाईल. म्हणजे हा dm आपल्याकडे आला. सो हेअर दॅट वन विल बी अ dm. म्हणजे आता हा पाय तर इथून कॅन्सल करून दिला, तर हाला जो आहे आपल्याकडे 2m इंटू आर डी आर अपॉन हा कॅपिटल R² च्या बरोबर होईल. म्हणून द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग जो आहे, ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द परपेंडिक्युलर प्लेन आहे ना, पासिंग थ्रू द परपेंडिक्युलर प्लेन. म्हणजे हा ॲक्सिस आहे, इथून डिस्टन्स हे आर वरती ही रिंग आहे एवढी आर वरती, आणि जिचं जे मास आहे ते किती आहे, dm एवढं मास आहे ह्या रिंगचं. म्हणून आपल्याला माहिती आहे, आपण काय लिहितो, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास, ठीक आहे ना. म्हणून हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होऊन जाईल तुमच्याकडे r² इंटू dm होईल ना, बरोबर. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, r² इंटू dm, आणि आपल्याला माहिती आहे dm किती आला आहे, द मास ऑफ द रिंग किती आहे, दॅट इज ट्वाईस mr इंटू dr बाय r², बरोबर. तर मी तो इथे लिहून काढला. इथे लिहिल्यानंतर हा जो r दिसतोय तो तुमचा r³ झाला इंटू dr च्या बरोबर, ठीक आहे. देन ट्वाईस m अपॉन कॅपिटल R² आपल्याकडे येऊन जाईल. म्हणून रेडियस ऑफ द कॉन्सेंट्रिक रिंग कशी चेंज होणार आहे, जर तुम्ही इथून ऑब्झर्व केलं ना, तर इथून म्हणजे एक्झॅक्टली सेंटरपासून जर स्टार्ट केलं तर पहिले 0 येईल, नंतर 1 2 3 4 अप किती आरपर्यंत तो चालला जाईल, ठीक आहे. मग जर आर आपल्याला दिसतोय तर हा आर जो म्हणतोय मी 0 to r तुम्हाला जो समजतोय इथला हा जो आर आहे, तो आर कसा होऊन जाईल आपल्याकडे, दॅट वन विल बी वी गेट 0 पासून आरपर्यंत त्याचं काय होऊन जाईल, एक चेंज होत जाईल, बरोबर ना. म्हणजे मासमध्ये तुम्हाला चेंज होत जाईल, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये त्याचा चेंज होताना आपल्याला दिसेल. सो हेअर जर मी इंटिग्रेशन घेतलं मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू r² इंटू dmला जर करून घेतलं, ठीक आहे ना. सो हेअर वी कॅन गेट ॲक्च्युली हा r³ आहे, ठीक आहे ना. तर इथे r² लिहिलेला आहे मी, तो ॲक्च्युली क्यूब आहे. सो हेअर दॅट r³ जर मी घेतला देन वी गेट दॅट इंटिग्रेट इट, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शियामधला जर मी याला इंटिग्रेट केला देन हेअर तर इंटिग्रेशनमध्ये एक वाढतो म्हणजे इन्क्रीज होणार आहे, क्यूबचा होतो, डेरिव्हेटिव्हमध्ये आपण मायनस करतो, ठीक आहे ना. पण इंटिग्रेशनमध्ये एक इन्क्रीज करावा लागतो. सो r⁴ डिवायडेड बाय 4 0 to 4 आपल्याकडे हा येऊन जाईल. म्हणजे 0 to r आपल्याकडे ते लिमिट आहे. तर म्हणजे आरपर्यंतच ही एक रेंज आहे, म्हणजे याला म्हटलं डोमेन, ठीक आहे. काय म्हटलं तर डोमेन अँड अ रेंज, म्हणजे 0 पासून आरपर्यंतच ही वाढेल, कारण त्याच्या पुढे तर तुमच्याकडे डिस्क नाही आहे ना, बरोबर. तर 0 पासून आरपर्यंतच डिस्क आहे, त्याच्या पुढे डिस्क नाही आहे, म्हणून 0 पासून आरपर्यंत याचं लिमिट असेल आरचं, स्मॉल आरचं वाढण्याचं, म्हणजे नंबर ऑफ रिंग्स 0 to r मध्येच असतील, ठीक आहे. सो हेअर जर मी कॅपिटल R0 घेतला तर मग इथे जो ट्वाईस m कॅपिटल R² आपल्याकडे दिसतोय हा r⁴ अपॉन r, पहिलं लिमिट अप्पर लिमिट नंतर लोअर लिमिट मायनस, ठीक आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो कॅपिटल r⁴ अपॉन 4 मायनस 0 तुमच्याकडे येऊन जाईल. अँड देन r² मधला हा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, 2 2 जा 4 करून देईल, बरोबर. म्हणून mr². याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द युनिफॉर्म डिस्क जी आहे, सॉलिड डिस्क जी आपल्याकडे येते, दॅट विल बी हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय त्याचा 1/2 कॅपिटल m इंटू r² आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा येऊन जाईल, ठीक आहे. तर असं जे मोमेंट ऑफ इनर्शियाचं ह्याचं जे डिस्क आहे, मी म्हणून मागच्या लेक्चरमध्ये याला कव्हर नाही केलं, कारण हे IMPच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता असते, ठीक आहे ना. तर म्हणून मी सांगतोय तुम्हाला की दिस वन इज अन IMP टॉपिक, चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला दिलेलं आहे. तर नोट्समध्ये आहे, प्लीज तुम्हाला ते नोट्स भेटून जाईल. ज्यांना नोट्स भेटत नाही प्लीज टेलिग्राम चॅनलवर येऊन जा, तर टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला नोट्स भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. सो दॅट अगेन तुम्हाला पुढचा टॉपिक दिलेला हा पण IMP टॉपिक आहे, याच्यावरती पण 2-3 मार्काचा क्वेश्चन सहज येऊन जातो. तर रेडियस ऑफ गायरेशन जी आहे, रेडियस ऑफ गायरेशन एक्झॅक्टली जी कन्सेप्ट आहे ही कन्सिडर ॲज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी सगळ्यांना ॲक्सिस ऑफ रोटेशन कालच्या लेक्चरमध्ये शिकवलं आहे, बरोबर. तर ॲक्सिस ऑफ रोटेशन जे आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं, ठीक आहे ना, द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉईंट ॲट विच द होल मास, ठीक आहे ना, पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे सगळं जे मास आहे, सगळे जे मॉलिक्युल्स आहेत
ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवतीचे जिथे कॉन्सन्ट्रेटेड असतात ते जे डिस्टन्स आहे आपलं त्याला म्हटलं जातं रेडियस ऑफ गायरेशन. म्हणून तुम्हाला हे समजलं असेल, दॅट इज रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल्स टू के अंडर रूट ऑफ आय बाय एम तुमच्याकडे येऊन जातो. म्हणून इट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉईंट ॲट विच द होल मास, जे पूर्ण मास आहे बॉडीचं सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, त्याला म्हटलं जातं रेडियस ऑफ गायरेशन. तर ॲक्च्युली जर रेडियस ऑफ गायरेशन मी बोलायला म्हटलं ना, तर तुम्ही विमान जे बघितलं असेल, विमान म्हणण्यापेक्षा आपण हेलिकॉप्टर म्हणू, ठीक आहे. तर हेलिकॉप्टरला स्टिअर करण्यासाठी म्हणजे हेलिकॉप्टरला डिरेक्शन देण्यासाठी ज्याचा यूज होतो तिथे रेडियस ऑफ गायरेशनचा जो रेडियस ऑफ गायरेशन तिथे यूज होताना आपल्याला दिसेल. म्हणजे स्टिअरिंग करताना रेडियस ऑफ गायरेशनचा तिथे यूज होतो. अगेन दॅट आपले मोठमोठाले जे एरोप्लेन्स असतात ज्यांच्यामध्ये प्रॉपेलर आहे, ठीक आहे ना, हे जे प्रॉपेलरवाले जे कन्सेप्ट आहेत हे जे रोटेट होतात, हे रोटेट होताना यांना रेडियस ऑफ गायरेशनचा खूप मदत होतो. म्हणून ते स्टेअरिंगसारखे काम करतात. म्हणजे त्याला जायरोस्कोपिक इफेक्ट म्हणतात ॲक्च्युली, ठीक आहे. तर जे हेलिकॉप्टर आहे तिथे जर स्टेअरिंग जी लावलेली आहे त्यांच्यामध्ये जो जायरोस्कोपिक इफेक्ट आहे तो रेडियस ऑफ गायरेशनवरती काय करतो आपला डिपेंड करताना आपल्याला दिसेल, ठीक आहे. तो याचा जो फॉर्म्युला आहे तो के इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ आय बाय एम असतो. मास आहे आणि हे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. याचं जे एस आय युनिट आहे, ठीक आहे, ते मीटर आणि मीटरमध्ये येतं आणि सी जी एस युनिट जे आहे ते सेंटीमीटरमध्ये कन्सिडर केलं जातं. अगेन दॅट दिस वन याचा जो डायमेन्शन आहे M⁻⁴, L⁻⁴, T⁻⁴ या पद्धतीने लिहिला जातो, ठीक आहे. सो हे जे रेडियस ऑफ गायरेशन आहे ते ॲक्च्युली जर याचा विचार केला तर इफ जो पार्टिकल आहे, पार्टिकल ऑफ द बॉडी आर डिस्ट्रीब्युटेड क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे आता हे ती डिस्क आहे सपोज आणि इथून हा ॲक्सिस ऑफ रोटेशन तिथून पास होतो आहे आणि हा जो तो पॉईंट आपण म्हणतो ना हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल काय आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून खूपच जवळ आहे, ठीक आहे. तर अशा वेळेस दॅट इज द ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जर जवळ असेल तर क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन दॅन द जो रेडियस ऑफ गायरेशन आहे तो कमी असतो. रेडियस ऑफ गायरेशन काय असतो कमी असतो. बट जर पार्टिकल दूर असेल इथून ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून खूप अंतरावर आहे तर अशा वेळेस दॅट इज द रेडियस ऑफ गायरेशन काय असतं खूप जास्त असतं. म्हणून हे म्हणतात की इफ द पार्टिकल ऑफ द बॉडी इज distributed closer to the axis of rotation then the radius of gyration is less, or the particle distributed away from the axis of rotation then the radius of gyration will be more असतं, तिथे जास्त आपल्याला दिसतं. तर म्हणून इथे इट इज डिपेंड्स अपॉन हा जो रेडियस ऑफ गायरेशन आहे तो कशावरती डिपेंड करतो तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवरती डिपेंड करतो. मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे, कुठे कॉन्सन्ट्रेट करून ठेवलेलं आहे मास त्याच्यावरती, ॲक्सिस ऑफ रोटेशनची जी पोझिशन आहे, ठीक आहे ना, अदरवाईज शेप साईज ऑफ द बॉडी आहे. हे जर तुम्हाला नीट ऑब्झर्व करायचं असेल ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की एक अशी पट्टी घ्या, ठीक आहे, साधी कागदाची पट्टी जरी घेतली तुम्ही, कागदाची पट्टी घ्या. देन अगेन या कागदाच्या पट्टीवर तुम्हाला काय करायचं आहे, इथून हा याचा सेंटर पॉईंट आहे, ठीक आहे ना, इथे सेंटरमध्ये एक होल करा आणि याला फिरवा एकदा, ठीक आहे. इथून काहीतरी फोर्स लावा, याला गोल फिरवा, ठीक आहे, ह्या पद्धतीने इकडे, किंवा तुम्हाला वाटलं तर इकडनं पण तुम्ही फिरवू शकतात. आता सेम जी पट्टी आहे ना आपल्याला इथून तुम्हाला दिसेल की याचा स्पीड खूप जास्त आहे, बरोबर, जास्त वेळपर्यंत फिरताना तुम्हाला दिसेल. पण सपोज की मी जर हाच ॲक्सिस ऑफ रोटेशन जो आहे तो इथे शिफ्ट करून घेतला, ठीक आहे ना, ॲक्सिस ऑफ रोटेशन इथे शिफ्ट केला आणि इथून याला असं मोमेंट ऑफ इनर्शिया कसा चेंज होणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन जसं चेंज होतं तिथून, तर इथून आता होल्ड करायचा आहे इथे आणि मग इथे हे पेनाने याला इथून फिरवायचं आहे. बघा बरं कुठला जास्त स्पीडने किंवा जास्त वेळ फिरतो बरं. तर त्यांच्यावरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून समजून जाईल की मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन या ज्या कन्सेप्ट आहेत, मास डिस्ट्रीब्युशन, पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि शेप अँड साईज ऑफ द बॉडी कसं डिपेंड करतं बरं, ठीक आहे ना. देन आफ्टर दिस वी हॅव अ थेरम. हा एक जो थेरम आहे याच्यामध्ये 2 थेरम आपल्याला दिले होते. याच्यापैकी जो थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आहे त्याच्यावरती आपण बोलू. हा पण एक IMP टॉपिक आहे, येणारा क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये बोर्डाच्या क्वेश्चन पेपर्समध्ये आपल्या बऱ्याचदा. तर हा जो थेरम आहे ॲक्च्युली थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस याच्यावरती जर बोलायला घेतलं तर आपण, तर सगळ्यांना जो मोमेंट ऑफ इनर्शिया समजला आहे मागच्या लेक्चरमध्ये, ज्यांना नाही माहिती त्यांनी प्लीज मागचं जे लेक्चर आहे माझं लेक्चर नंबर 8 ते तुम्ही बघू शकता, तर रोटेशनल डायनामिक्समधलं, ठीक आहे ना, फिजिक्सवरचं. त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया चांगल्या पद्धतीने समजवलेला आहे ऑफ अ बॉडी. आता मोमेंट ऑफ इनर्शिया हा जो पॅरलल ॲक्सिस थेरम आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, कुठला तरी एक ॲक्सिस मी घेतलेला आहे,
ठीक आहे, इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, अजून एक जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरल, जो ॲक्सिस मी घेतलेला आहे त्याला पॅरल ॲक्सिस आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मासमधून जो इनर्शिया जातोय, त्यानंतर प्लस प्रोडक्ट ऑफ द मास अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल ॲक्सिस, म्हणजे दोन पॅरलल ॲक्सिसच्या मधलं, म्हणजे आता हा जर मोमेंट ऑफ इनर्शिया मला काढायचा असेल, ठीक आहे, तर ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ह्याच्यावरती याचा जो मास आहे होल बॉडीचा, ठीक आहे ना, तर मास इंटू यांच्यामधलं जे काही डिस्टन्स असेल त्याला आम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, ठीक आहे. देन आय कॅन गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज द थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस याला म्हटलं होतं. Then the moment of inertia of a body, that any axis passing through the sum of the moment of inertia about a parallel axis passing through its center of mass and the product of the mass and the square of the perpendicular distance between the axis. म्हणजे इथे तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे बघा की IO म्हणजे हा कुठला तरी एक एनी ॲक्सिस आपण म्हणतो आणि हा सेंटर ऑफ मासमधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, हा एनी ॲक्सिसमधून जाणारा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि हा IC जो आहे तो सेंटर ऑफ मासमधला आहे आणि हा त्याचा प्रोडक्ट मास इंटू त्यांच्यामधल्या डिस्टन्सचा प्रोडक्ट आपण केलेला आहे, ठीक आहे. तर ॲक्च्युली हा पण एक मोमेंट ऑफ इनर्शिया सारखाच बिहेव करणार आहे, ठीक आहे. तर मग बघा IC अँड IO द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ॲक्सिस अँड सेंटर ऑफ माससाठी आपण घेतलेला आहे. ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ही एक रिजिड बॉडी मी इथे कन्सिडर केलेली आहे, बरोबर. इथे O हा त्याचा सेंटर दिसतोय, C तुम्हाला दिसतोय हा सेंटर O आणि C ॲक्सिस ऑफ रोटेशन्स आहेत, हे दोघं जिथून पास होत आहेत. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन O मधून पास होतोय आणि हा C सेंटरमधून पास होताना दिसतोय. हा एनी ॲक्सिसमधून पास होतोय, हा कुठल्या तरी सेंटरमधून पास होत आहे बॉडीच्या, बरोबर. तर हे ॲक्सिस तुम्ही इकडे घ्या, फक्त ह्याला पॅरलल आपल्याकडे असायला पाहिजे. अगेन दॅट P आणि D जे आहे हे जे डिस्टन्स दिसतंय दॅट इज PD, हे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे मी, बरोबर. एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे. इथून जे दिसते हा एनी पार्टिकल घेतलेला आहे P मधून इथे, ठीक आहे. हा कुठला तरी पार्टिकल P आहे ज्याचा मास काय DM एवढा मास आहे आणि M बी द मास ऑफ द रिजिड बॉडी, म्हणजे ह्या पूर्ण बॉडीचा मास किती आहे कॅपिटल M मी कन्सिडर करतो. देन इथे परत जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर OC हा H तुम्हाला दिसतोय, इथलं हे डिस्टन्स आहे आणि C पासून D ला X मी कन्सिडर केलेलं आहे, दिसतं हे CDX आहे, ठीक आहे. आणि O टू P हे R आहे एवढं, ठीक आहे. O पासून P किती R आहे आणि C टू P हे RO तुम्हाला दिसतं आहे, ठीक आहे. सो अगेन दॅट हा जो पार्टिकल आहे P म्हणजे P पोझिशनवरती जो पार्टिकल दिसतोय जागेवरती, त्याचं जे मास आहे दॅट वन विल बी DM एवढं मास आहे, ठीक आहे ना. स्मॉलर मास, पूर्ण मासपेक्षा कमी मास आपण कन्सिडर करतो, ठीक आहे, इन्स्टंटेनियसमध्ये. मग सगळ्यांना माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्या कसा असतो आपला, बरोबर. जे डिस्टन्स आणि मासला मल्टिप्लाय करतो, डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मास इंटू मास आपल्याला करावा लागतो, बरोबर. म्हणून इथला जो मोमेंट ऑफ इनर्शिया हा किती आहे OP स्क्वेअर इंटू DM, बरोबर. OP स्क्वेअर इंटू DM, O पासून P इंटू DM, ठीक आहे. ह्याचा मास तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे येऊन जाईल IO. ICचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया बघा दॅट इज IC जो आहे आपला, ठीक आहे, सेंटर ऑफ मासपासून हा RO इंटू DMचा हा डिस्टन्स येऊन जाईल, म्हणजे CP स्क्वेअर RO स्क्वेअर R स्क्वेअर DM दोघं आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया इथे येऊन जातील. मग हा जो C आहे फ्रॉम फिगर जर मी आपण डायग्राममधून कन्सिडर केलं तर इथे एक ट्रायंगल बनतोय, ऑब्झर्व केलं असेल तर हा ट्रायंगल आहे आणि हा परपेंडिक्युलर इथे ना आपण काढलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, म्हणून इथे PDO हा एक ट्रायंगल बनतोय. याच्यामध्ये हा जो आहे हा हायपोटेनियस तुम्हाला दिसेल. परत इथली पण एक हायपोटेनियस आहे ROची, बरोबर, ती पण लक्षात ठेवा. मग जर मी पायथागोरस अप्लाय केला तिघं ट्रायंगलमध्ये PDOमध्ये तर OP स्क्वेअर OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर माझ्याकडे येऊन जाईल ना, बरोबर. हायपोटेनियस OP स्क्वेअर OD स्क्वेअर आणि PD स्क्वेअर, ठीक आहे, दिसतं इथे सगळ्यांमध्ये. तस आणि O टू Dचं आपल्याला माहिती आहे काय, O टू D किती, म्हणून OD पूर्ण बनतोय ना, म्हणून इथे मी लिहिलं त्याला OD, ठीक आहे. H प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर इंटू PD स्क्वेअर. सो हेअर दॅट जर मी A प्लस बीचा फॉर्म्युला A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला जर लावला तर कसा असतो A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर, म्हणून H स्क्वेअर प्लस ट्वाईस HX प्लस X स्क्वेअर आपल्याकडे येऊन जाईल आणि हा PDचा जो आपल्याकडे स्क्वेअर आहे तो आपल्याकडे येऊन जाईल इथे, बरोबर. तर हा PD आला आपल्याकडे इथे. जर हा PD असेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती इथे पण CP स्क्वेअर इज इक्वल्स टू X स्क्वेअर प्लस PD, कारण इथे हा एक हायपोटेनियस लावेल ना, म्हणून ROचा स्क्वेअर
पी डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर आपल्याकडे येऊन जाईल ना, म्हणून हा पण मी तसा लिहिला एक्स स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर, कारण एक्स असा होता आणि हा पी होता ना इथे, पी हा इथे एक्स होता, एक्स स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. देन सगळ्यांना माहिती पी डी पण काय आहे आपल्याकडे. सो हेअर दॅट पी डी स्क्वेअर जर मी याला लिहिला, सो ओ पी स्क्वेअर मी डायरेक्ट काय करतो, याला सी पी स्क्वेअरने रिप्लेस करून दिली एवढ्या जागेला, म्हणजे सी पी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स माझ्याकडे येऊन जाईल. अँड देन आफ्टर दिस ओ पी स्क्वेअर काय आर स्क्वेअर आपल्याकडे आहे. देन हा आर ओ स्क्वेअर एच स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स आपल्याकडे होऊन जाईल. तर मी डी एमने दोघं साईडला मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, मासने, ठीक आहे, जे मास आहे पीचं, पॉईंट पी जिथे पार्टिकल आहे तिथे मास जे आहे ते डी एम तेवढं त्याचं मास आहे. दोघं साईडला जर मल्टिप्लाय करून दिलं तर आर स्क्वेअर डी एम आर ओ स्क्वेअर डी एम प्लस एच स्क्वेअर डी एम प्लस ट्वाईस एच एक्स डी एम आपल्याकडे येऊन जाईल. अँड देन अगेन आय कॅन गोईंग थ्रू अ इंटिग्रेशन. तर मी इंटिग्रेशन करणार आहे यांचं. त्या इंटिग्रेशनमध्ये सगळ्यांना समजतं की एक्स इंटू डी एम हा काय, दॅट वन विल बी अ डेरिव्हेटिव्ह नाही आहे याचा, सॉरी इंटिग्रेशन याचा निघणार नाही आहे, ठीक आहे, कारण डी एमने त्याला मल्टिप्लाय करतो आहे, बरोबर. म्हणून हा जो एक्स इंटू डी एम आहे तो आपल्याकडे झिरो असतो ॲक्च्युली, बरोबर. म्हणून एक्स इंटू डी एम जर झिरो असेल तर ही जी पूर्ण टर्म आहे आपल्याकडे ही काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल, बरोबर. एक्स इंटू डी एम झिरो आहे तर ही पूर्ण टर्म झिरो झाली. अगेन अल्जेब्रिक सम ऑफ द मुवमेंट ऑफ इनर्शिया जो असतो ना याच्यामध्ये, हा एक्स झिरो होण्याचं कारण सांगतो. अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द पार्टिकल्स अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज झिरो असतो, बरोबर. अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द पार्टिकल्स अबाउट द सेंटर ऑफ मास काय असतो, झिरो असतो. म्हणून याला काय कन्सिडर केलं गेलं, झिरो कन्सिडर केलं गेलं. म्हणून दॅट आर स्क्वेअर डी एम जो आहे आपला, आर स्क्वेअर डी एम आर ओ स्क्वेअर डी एम प्लस एच स्क्वेअर डी एम आपल्याकडे राहून जाईल फक्त आता. तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर, तर इथे हा जो डी एम आहे इंटिग्रेशन ऑफ डी एम तो असतो कॅपिटल एम मास, म्हणजे होल बॉडीचा जो मास आहे 0 to r मध्ये लागणारा, ठीक आहे. आर म्हणजे एम इज इक्वल्स टू मास ऑफ द बॉडी माझ्याकडे कन्सिडर करून देईल. राहिला आर स्क्वेअर डी एम. तर आर स्क्वेअर डी एम म्हणजे मी आय ओ लिहिला होता, सगळ्यांना माहिती आहे. आय सी लिहिला होता, आठवतो का, हा दिसतोय सगळ्यांना, आय सी आय ओ दोघं लिहिले होते मी. म्हणून आर स्क्वेअर डी एम आय ओ आणि आय स्क्वेअर डी एम आय सी मी लिहिला. देन आफ्टर दिस आय कॅन गेट, आता हा तर आय ओ आहे, हा आहे आय सी, दुसरा राहिला हा तर यम झाला कॅपिटल एम इंटू एच स्क्वेअर. म्हणून आय कॅन प्रूव्ह दॅट लास्टली दॅट द पॅरलल ॲक्सिस थेरम. हा पॅरलल ॲक्सिस थेरम होता. हा पण आय एम पी मित्रांनो चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पण सांगितलेलं आहे. ही जी बॉडी आहे चांगल्या पद्धतीने काढून दिलेली आहे, डायग्राम नीट बघा, समजा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आफ्टर बघू आपण की जर पॉसिबल झालं तर जे क्लासरूम लेक्चर्स असतात मी पॉसिबल करण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण सध्या लॉकडाऊनमुळे मलाही क्लासमध्ये जाता येत नाही आहे, ठीक आहे. सो दिस वन इज जो नेक्स्ट थेरम आहे आपला, दॅट इज थेरम ऑफ अ परपेंडिक्युलर ॲक्सिस. तर हा मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला कवर करून देईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.